जय गुरु. हा, जय गुरु. जय गुरु. सॉरी, मी जरा हे कोविडचा भाग काढला. सॉरी. अजून वेळ आहे, अजून हा, ते एक अजून दिवसा वेळ आहे आड एक. त्याला तर. हा, नाही नाही, वेळ नाही. त्यांचं हे असतं ना. नाही नाही, आम्हाला वेळ आहे अजून त्याला. हो, तुम्हाला वेळ आहे, पण हा. त्यांचा मंगळवारी असतं ते. चुकून हो, मी आज मंगळवारी सांगलो. आहे. हो. हा. हम्म. अं, भाग दोन नाही का आपल्याला पाहिजे? भाग दोन. तर नवा आमचे पाठ. रोल नंबर यायचेत ना अजून? काय ते? रोल रोल नंबर. नंबर. हो, रोल नंबर तुमचे येतील. या आठवड्यात येणं अपेक्षा आहे मला, हा. साधारण बुधवार हम्म. गुरुवारपर्यंत. हा. ओके. हम्म. कारण आन्सर पेपर तुम्ही पाठवले आहेतच. हा, तुम्हाला हम्म. एक मिनिट जस्ट. प्रत्येकाला हे तुम्हाला माहिती आहे ना की प्रवेशला तुम्हाला दोन परीक्षा आहेत. हो. हं. हो, हो. दोन दोन आणि पेपर. दोन पेपर आहेत. एक सकाळी असेल हम्म. 10 ते 12 आणि दुसरी हा. 2 ते 4. असे दोन पेपर्स आहेत. हा. हा. आणि पण ठीक आहे, म्हणजे जसं आपण आपल्या घरीच करणार असल्यामुळे थोडंफार मागे पुढे तुम्ही तुमच्या सवडीने सोयीने करू हम्म. शकता असं. त्या दिवशी हम्म. मला हम्म. वाटतं दुसरं एक हे आहे ज्यांच्याकडे करतात, सर्वपित्री. हम्म. सर्वपित्री अमावस्या त्याच हो. दिवशी आहे. हा. हम्म. 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 तर हम्म. मला दोघा तिघांना विचारलं काय करायचं वगैरे कोविडमध्ये वगैरे पण. तर मी हम्म. त्यांना सांगितलं की म्हटलं असं अगदीच समजा तुम्हाला त्या दिवशी नसेल जमणार तर दुसऱ्या दिवशी करा. म्हणजे हे ज्यांच्याकडे काही नाहीये हम्म. त्यांच्याकडे प्रश्न नाही काही, पण हो. ज्यांच्याकडे हो. हो. हं, कारण मग काय ते 10चंही जमणार नाही, 2चंही जमणार नाही असं त्यांच्याकडे हो, नाही ते साजरं करतात ते. बरोबर. तर हम्म. त्यामुळे तेवढी तुम्ही आणि फ्लेक्झिबिलिटी पीडीएफ घ्या. करून पाठ. हम्म. काय? हा. नाही, सांगा सांगा. हां. नाही म्हणजे तुम्ही आपले पेपर्स तुम्हाला 10 वाजता पब्लिश करेल ग्रुपवर. तुम्ही ते फक्त बघू हो. नका. आणि नंतर तुम्ही जेव्हा समजा असं ठरवलं तुम्ही आपण संध्याकाळी एक पेपर 5ला देऊ, एक 8ला देऊ, रात्रीतनं संध्याकाळी किंवा हम्म. रात्री, तसं करा, हरकत हम्म. नाही. त्याच्यामध्ये डिटेल बर. सूचना मी देईलच की तुमचं झाल्यावरती एका हो. लिंकवरती ते सगळे अपलोड करा वगैरे, ते सगळं मी देईनच तसं. हं. हा, हम्म. पीडीएफ करायची. हम्म. हां. आणि मग नंतर ते दुसऱ्या दिवशी पाकिटात घालून ते कोरिअर करायचे आहेत त्या आन्सर की. पोस्ट. हो. हो. पोस्ट हो. किंवा हम्म. कोरिअर, होय. आणि हो. फक्त एवढंच आहे, ते मी तुम्हाला दोन दोन उत्तरपत्रिका पाठवल्या आहेत. पण हो. एखाद्या वेळेस हम्म. पुरणार नाहीत. काही काही जण जे विशेषतः व्यवस्थित असं मोकळं मोकळं लिहितात त्यांना एखाद्या वेळेस जास्त लागू शकतात. हम्म. तर हम्म. याच आकारांचे ज्याला आपण फुलस्केप पेपर म्हणतो, ब्लँक, हम्म. हो. ते बाजारात मिळतात. तर ते तुम्ही हो. 2-4 आणून ठेवा. म्हणजे मग कसं हो. पुरवणी म्हणून ते तुम्हाला वापरून स्टेपल करून लावता येते ऐनवेळी असं. हो. 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 हं? असं. ते मागच्या वेळेला केलेलं आहे आपण तसं. हा, आता त्या हम्म. सूचना सगळ्या माहिती आहेत तुम्हाला तशा. हा. हं. हा. हा, सवय माहिती आहे तसं, त्यामुळे प्रश्न नाही काही. Yes. पहिल्यांदा गोंधळ होतो पहिल्या वेळेस, पण आता काही प्रश्न हो. नाही तसा. हा. फक्त हा. मला एकच हे आहे काळजी की फॉर्म बऱ्याच जणांनी भरलंय पण हल्ली बरेच लोक येतच नाही आहेत क्लासला. तर हम्म. काय हम्म. तर एकदा प्रत्येकाशी मी हे आल्यावरती बोलेन वैयक्तिकरित्या पण. हा. हम्म. हां, होपफुली ठीक आहे. तर हे आपण गेल्या किंवा वेळेस आपण ग्रुपवरती पण तुम्ही म्हणू शकता की आता मी अटेंड करणार आहे, मी अटेंड करणार हां, काय आहे. ते? ग्रुपवरती पण सगळे सांगूच शकतात ना प्रत्येक जण हम्म. की हो, आहे माझी प्रेझेंटी हो, असेल असं. हो. बरेच दिवस मला वाटतं बरेच ठीक लोक आहे, ठीक आलेच आहे. नाही आहेत पण त्यामुळे ठीक आहे. हो, आता अं, सुद्धा किती जण आहेत? हां. 9 जण. आता कुठला भाग घेऊया आपण? 9वा? हम्म. कोणतरी नवा भाग. बोलताय? हा, उत्तरपत्रिका ज्या आहेत ना त्या सरांच्या हां. पत्त्यावर पाठवायच्या आहेत ना? हो, हो, माझ्याच पत्त्यावर.
मग गेल्या वेळेस पाठवले पत्ता होत्या सर ना तुम्ही? ग्रुपवर एकदा टाकताय. हो, ते हो, सगळं पाठवले टाकणार. होते आपण. हा, नाही नाही, हा टाकणार ते सगळं टाकणार. हा ते सांगेनच हा. मी परत. ते हो उत्तरपत्रिकेवर वरती काय लिहायचं वगैरे ते पण टाकेन. हो हो. हम्म. आणि चालेल आणि काय लिहायचं जर सुचलं नाही तर काहीच लिहू नका, मग मी टाकून घेईन. चालेल चालेल. हम्म, तसं ठीक आहे. ही वाक्य आपण गाईचं बघितलं होतं, मला वाटतं 8वा पाठ तसा धेनूचा, नाही का? आणि मग हम्म. हम्म. आणि तर हे आसीत, आसन, हे सगळं आपण भूतकाळ, अनद्यतन भूतकाळ आपण बघितला होता. हम्म. हम्म. अं, 9वा पाठ आहे, त्यात असं काही विशिष्ट असा फोकस असा नाहीये, पण हा, शरीराचे वेगवेगळे अवयव आहेत त्याच्यामध्ये. हम्म. म्हणजे तर त्याविषयी जरा अनुवाद वगैरे आहेत, म्हणजे आणि काही क्रियापद आहेत. याच्यात जे जास्त क्रियापद आहेत ना 9व्या पाठामध्ये, ही उभयपदी आहेत, म्हणजे परस्मैपदी हम्म. आणि आत्मनेपदी अशी दोन्ही आत्मने. आहेत. हम्म. याचं आपण स्पष्टीकरण बऱ्याचदा बघितलेलं आहे, दिलं पण होतं. पुन्हा एकदा सांगतो हम्म. की जेव्हा हम्म. अं, जो कर्ता आहे त्या वाक्याचा, त्या क्रियेचा परिणाम जेव्हा त्या कर्त्यावर होतो किंवा त्याचा फायदा तोटा काय परिणाम, तेव्हा त्यांनी आत्मनेपदी रूप वापरणं अपेक्षित असतं. आणि जेव्हा त्याचा परिणाम दुसऱ्यावर होतो तेव्हा त्यांनी परस्मैपदी, जसं आता उदाहरणार्थ पहिलं प्रथयती म्हणजे प्रसिद्ध होतो. हम्म. हम्म. तर एखाद्याने स्वतःच आपला ढोल पिटवला आणि प्रसिद्ध झाला तर प्रथयते असं होईल. पण काही अनुयायी जेव्हा नेत्याची प्रसिद्धी करतात तेव्हा प्रथयती होईल, असं, नाही का? हम्म. हम्म. प्रीणयती सर एक मिनिट. प्रीणयत. हा हा, बोला ना. हा हा, ते प्रथाचं इकडे टू स्प्रेड दिलंय ह्याच्यामध्ये टेक्स्टबुक मध्ये, आणि इकडे प्रसिद्ध होणं, मग कोणतं बरोबर आहे? अच्छा टेक्स्टबुक मध्ये प्रथयती प्रथयते टू स्प्रेड असं लिहिलंय. अच्छा, इंग्लिशच्या टेक्स्टबुकमध्ये, इंग्लिशमध्ये का? हा, इंग्लिशच्या टेक्स्टबुक मध्ये बरोबर. हा, हा, नाही, आपण हेच मग वापरूया. प्रसिद्ध होणं. नाही, कसं आहे माहिती आहे हम्म. का, दोन्ही एका अर्थाने अं, हा, अर्थ काही फार फरक नाही आहे त्याच्यामध्ये. हम्म. म्हणजे कसं की प्रसिद्धी म्हणजे आपण अच्छा, टू स्प्रेड आपलं म्हणजे नाव त्याचं, हा ओके. आपलं नाव पसरतं या अर्थाने, नाही का? असं. हा, ठीक आहे. हा. हम्म. जसं प्रीणयती प्रीणयते, तर हे सगळे धातू हे उभयपदी आहेत. तर आता हम्म. याचं उपयोग, आता बघा, सहा प्रसिद्ध, वह प्रसिद्ध होता है, सहा प्रथयते, क्या तू हम्म संतुष्ट होता है, तर इथे प्रीणयसे, वह शत्रु को रस्सी से बांधता है. म्हणजे आता सहा रज्जुना रिपुम बंधयती, म्हणजे बांधणारा कोण आहे? तो कोणीतरी माणूस असेल, पण तो हम्म शत्रूला बांधतो. हम्म. पण ते बंधन कोणाला होतं? हम्म. त्याला होतं की शत्रूला होतं? कर्ता हा सहा आहे, शत्रूला. हा, तर रिपुला होतं, म्हणून तो इथं बंधयती आलं. मनुष्य अपनी देह को अलंकार से सजाता है, म्हणून भूषयते. पण तेच कोणी, तुम्ही ब्युटी पार्लरची मुलगी जेव्हा सजवते तेव्हा ती भूषयती असं होईल, ती, नाही का? कारण ती दुसऱ्याची सजावट करून देत असते, नाही का? वह बर्तन मांजता है, तर इथं अपना बर्तन मांजता असतं तर ते मार्जयते झालं असतं, म्हणजे स्वतःचं ताट विसरून ठेवत असाल तर. पण इथं जे वाक्यावरून असं वाटतं की तो भांडी घासतो, सगळ्यांचीच भांडी घासतो म्हणून. राजा प्रजा को संतुष्ट करता है. आता नृपहा प्रजाम प्रीणयती, संतुष्ट कोण होते? प्रजा. राजा होतोय का? नाही. म्हणून मग प्रजाम प्रीणयती, प्रीणयते नाही. हम्म. पण तेच मोदकम खादयित्वा नृपः प्रीणयते, म्हणजे राजा संतुष्ट होतो, तो स्वतःच खातो आणि स्वतःच संतुष्ट होतो, मग तेव्हा ते प्रीणयते झालं असतं. हम्म. क्या तू घर की रचना करताय, किम त्वम गृहम रचयसी, तिथे कोणाच्या घराची रचना करतोय ते माहिती नाही म्हणून.
पिता पुत्र से स्नेह करता है, पिता स्वपुत्रम स्नेहयती. आता इथं स्नेहयती माझ्या दृष्टीने चुकीचं आहे. हा स्नेहयते पाहिजे. ती हं? पिता स्नेहयते सुनुम, त्यांनी सुनुम हा शब्द दिला होता. सुनु कोणी? शब्दार्थमध्ये, शब्दार्थात. अच्छा, अच्छा, सुनव पण चालेल. हा हं. हं. हा सुनो म्हणजे स्वपुत्र स्नेह फक्त. येते हा पण स्नेह दे. स्वपुत्र. वह पशुओं की हिंसा करता है, इथं हिंसा आहे ती बरोबर आहे. मैं हिंसा नहीं करता. अहम न. इथे हा इथं सुद्धा अहम न हिंसयते, हिंसये पण हिंसयते आहे. पाहिजे. हा, हे दोन वाक्य चुकीची आहेत. नाही पाहिजे तर कोणीतरी ग्रुपमध्ये हा टाका ही याचं करेक्शन म्हणून. हा, 10वं आणि अहम 8वं. न हिंसये पाहिजे ना. पिताचं हा ना सर, सॉरी. पिता हा स्वपत्रम. हा हिंसे हिंसे हिंसय, सॉरी, हिंसे. हा, तो दशम हिंसये गणातला पाहिजे आहे. ना. हा हा, हिंसे. हिंसे. हा हा, नाही हिंसे हा नाही. आणि इथं नऊ य वाला आहे, हा दशम गणातला जातोय म्हणून हिंसये. आणि 9व्याचं काय होईल? 9व्याचं बरोबर आहे. सहा पशून हिंसयती. बरोबर आहे. हा आणि 8वाचं पिता स्वपुत्रम स्नेहय स्नेहयती, स्नेहते. ते ना. हम्म. हा, ठीक आहे. तर या दोन करेक्शन्स मी टाका. टाकू का ग्रुपवर? हो, टाका. हं. मी आत्ता लिहून हा मग टाकते. नंतर टाकलं तरी चालेल का, वेळ क्लास झाल्यावर. हो हं. हो अं, आता हे संभाषणम तुम्हाला सगळ्यांना समजला आहे याचा अर्थ? हे लिहिलेलाच आहे म्हणजे अर्थ तसा. हं. तर शाकुंतल नाटकाविषयी त्याचं माहिती दिलेली आहे अशी सगळी. याच्यावरती मला वाटतं कधी कधी प्रश्न येतात म्हणजे असं या हा उतार्यावरती. हं. नंतर सुभाषितही आपण म्हटलेलं आहे की तुम्ही वाचा. सगळं इथं अजून काही आता सांगण्यासारखं नाही आहे. फक्त एकच सांगतो मी पुन्हा, इथं जो हिंदी अर्थ दिलेला आहे खूप शॉर्ट आहे. हा थोडा तुम्ही वाढवून द्या हं, लिहिताना. कारण 5-5 मार्कांचं मला वाटतं उत्तर म्हणजे मार्क असतात उत्तराला. तर कमीत कमी 5 वाक्यात तरी, 5-6 वाक्यात तरी उत्तर आलं पाहिजे नाही का. हे क्रिस्पमध्ये आहे बरंच. हं. त्यामुळे तुम्ही स्वतःच्या भाषेमध्ये उदाहरण देऊन वगैरे वगैरे असं केलं तर काय, उदाहरण जिथे जिथे शक्य असेल तिथं तिथं उदाहरण देऊन ते अर्थ स्पष्ट करा आपल्या भाषेत. हं. हं. आणि जसं मी म्हटलेलं आहे की ज्यांना अजून वेळ आहे आणि इच्छा आहे त्यांनी हे शंकराचार्यांचं गीता भाष्यातलं हे मी स्पष्टीकरण दिलेलं आहे. ते ते स्पष्टीकरणातलंच तुम्ही जर मराठीत केलं तरी चालेल तसं. हं. आणि या स्पष्टीकरणाचं म्हणजे मराठीत स्पष्टीकरण परत आपण वर्गाच्या रेकॉर्डिंगमध्ये तुम्हाला मिळेल तसं. तुम्ही पाठवणार होता ना याचं रेकॉर्डिंग कुठल्या दिवसाचं आहे ते, पल्लवीताई? हा खरं राहील, मी आता पाठवते. हां, नाही ठीक आहे. म्हणजे ज्यांनी क्लासही अटेंड हम्म. नसेल केलेला आणि आता रेकॉर्डिंग कुठलं काय तर हो हो त्याच्याकरता सोय होईल. हो हां, मी आता लिहून ठेवते. हां, ठीक आहे. आता सुभाषितानी म्हणजे सुभाषित म्हणजे या लोकोक्ती आहेत या तशी. आता यातल्या अं, कोणी एकेकाने वाचा बघू पटापट. सगळ्यांनी वाचा एकेकाने. म्हणजे तुम्हाला समजली आहे का हे एकदा बघूया आपण. वाचू का? हो. न क्वापि सरलेन पदम निधीयते. हं. म्हणजे स- अर्थ असा होईल की सरळपणा घातक ठरतो. हं. मी सरळ आहे ना. लिहिलंय ते वाच हां. हो 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 मी हो लिहिलंय ते वाचतेय, मी इथे दिलेलं नाही वाचते. हो ते हो. एखाद्या वेळेला एखादे कार्य पूर्ण करताना कुटिलपणा आवश्यक असतो. कारण कुठे कुठे एक पाऊल सुद्धा सरळ मार्गाने पडत नाही. हं. म्हणजे समाजामध्ये वागताना सरळ साधेपणाने कधी काम होत नाही.
दुसरे लोक त्याचा फायदा उठवतात. म्हणून थोडेसे कुटील पद्धतीने वागावे लागते. आपण म्हणतो की सरळ बोटाने तूप निघत नाही, तर बोट वाकडं करून तूप काढावं लागतं. तसा ह्याच्यामध्ये अर्थ आहे. व्यवहार चातुर्य असावे, असं मी लिहिलंय. बरोबर. यात मी जास्त एक अजून थोडंसं स्पष्टीकरण देतो. जसं मी म्हटलं ना, हे हा पूर्वीचे जे संस्कृत जे आहे, हे निसर्ग हा सान्निध्याचे उदाहरणं खूप असतात त्याच्यात. त्याचा खरा हे हा काय हा माहिती आहे का तुम्हाला? जे ट्रेकिंग हा वगैरे ज्यांनी केलेलं आहे त्यांना आठवत असेल, लक्षात येईल की हा आपण हा पायवाटेनी किंवा असं डोंगरात वगैरे असं जातो, तेव्हा जो पाय आहे ना आपला, हा सरळ रस्त्यावर चालताना आपले पाय हा. अगदी असे सरळ असतात, बरोबर, नाही का? पाऊल हो म्हणजे आपलं. हो पण हो जेव्हा आपण डोंगरातनं असं कडी कपारीतनं वेडावाकडं, तेव्हा आपलं पाय आपल्याला ऍक्च्युअली वाकडं करून आधार घ्यावा लागतो, नाही का? हा कारण हा सरळ पाय हम्म. टाकायला जागाच नसते. हा, जागा तरच नसते. तुम्ही पुढे जाऊ शकता. हा, तर म्हणून ही हो. म्हण आली की बरोबर. न पापी सरलेन पदम निधीयते, म्हणजे ठेवणं. सरळ पाऊल ठेवताच येत नाही पुढे जायचं. मग असं वाकडं पाऊल ठेवून आपल्याला असं पुढे जावं लागतं, असं म्हणजे ते येते मग हा हा हा. त्याच्यावरून पुढचं असं. किंवा असं म्हणता येईल की एखाद्या निसरड्या वाटेवर न उतरताना तिरपं हो पाऊल हळूहळू टाकावून उचलावं हो, लागतं. अगदी बरोबर. हो, निसरड्या व्हायच्यावर आपण कधी सरळ पाऊल टाकता घसरण्याची हा शक्यता असते, म्हणून आपण आडवं टाकतो हा असं. त्यामुळे हा बरोबर. बस. हा. दुसरं न निश्चितार्थात विरमंत, हे कोण वाचा ना तुम्ही? दुसरं कोणी वाचा. कोणीतरी वाचा. तर मी वाचते. न हम्म, निश्चितार्थात विरमंती धीराः. हम्म, अर्थ, धीराचा मनुष्य निश्चयापासून डळत नाही. म्हणजे जो धीर सहनशील आहे किंवा धीर धरतो किंवा संयमी आहे, तो आपल्या हम्म, निश्चयापासून कधी ढळत नाही. हम्म. प्रारब्धम उत्तमजनाः न परित्यजन्ति तद तद्वदेव तद तद्वदेव. आता तुम्हाला तद्वदेव सांग आता निश्चितार्थात. तुम्हाला आता सांगू का? हे प्रयोग हा. परीक्षेतनं तुम्हाला हे प्रयोग द्यायचा नाहीये. हा, तुम्हाला हा आपल्या हम्म. भाषेत त्याचा अर्थ द्यायचा आहे. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट मराठीच वाचा. आणि हम्म. जर काही स्वतः जसं पल्लवीताईने लिहिलेलं आहे, स्वतःच अजून काही तुम्हाला भर अच्छा, घालायची असेल तर त्यात भर घाला, उदाहरणांची वगैरे असं. चालेल. हम्म. ठीक आहे, पुढचं. नास नास्ति गतिश्रमो यानवतां. हम्म. गाडीत बसलेल्यांना गतीचे श्रम होत नाही. ज्या ज्या लोकांजवळ पैसा लोकांजवळ पैसा असतो ते त्यांना हवे ते पैशाने घेतात. जसे की गाडीत बसलेल्यांना गतीचे श्रम होत नाहीत. हम्म. असं आता म्हणजे असं मला कळत नाही की हे म्हणजे पण म्हणजे कदाचित ते असं असेल की पूर्वीच्या काळी म्हणजे गाड्या घेणारे किंवा गाडीतनं जाणारे क्वचित खूप कमी असत. 95% जनता ही पायी चालणारी असे. हम्म. आणि मग जो अगदी बैलगाडीतनं पालखीतनं वगैरे जाईल, तो अगदी बाबा फार म्हणजे तो दुर्मिळ असेल. त्यामुळे त्या दृष्टीने मग तो कसा थकणार? तो आपला यात्रेला जरी गेला, इतर माणसं यात्रेला शेतावरून जाऊन थकून येत असतील, तो काही थकून येत नसेल, त्या अर्थाने ही म्हण आहे. पण आताच्या संदर्भात ही कितपत लागू पडते माहिती नाही मला, म्हणजे तशी. पण असं एक म्हणता येईल, जसं मुंबईमध्ये कोणी आपलं पब्लिक ट्रान्सपोर्टने जातो वगैरे वगैरे, आणि कोणी कारमधनं जातो. तर म्हणजे तो फ्रेश असतो असं म्हणता येईल, नाही का? त्या दृष्टीने. किंवा कम्फर्ट झोन मध्ये जो राहतो त्याला काय जाणीव त्याची बाबा गरिबी काय असते असं. नाही, इथं ना दिलीप, म्हणजे माणूस जातोय एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातोय. पण एक जण म्हणजे 10 जण पायी जातात, आणि जो एक किंवा दोघं जण जे आहेत ती मात्र आपल्या पालखी घोडागाडीनी वगैरे जातात किंवा बैलगाडीनी, की जेणेकरून त्यांना हम्म. श्रम होत नाही. त्यामुळे आपण म्हणतो की अरे मला प्रवासाचे खूप श्रम झाले. प्रवासाचे श्रम हम्म. होणार कुठनं? जर तुम्ही चालला तर श्रम होणार ना. नुसतं आपल्या गाडीत हो बसला हो. आणि गाडीत उतरला तर काय श्रम होणार असं.
म्हणजे साधारण नियम हा आहे, सामान्य नियम, की प्रवासाने माणूस दमतो, श्रम होतात. हो पण हो हो. त्याला जो अपवाद तो असा की प्रवास जर तुम्ही शारीरिक श्रमाने केला तर दमणार, नाही तर कसलं दमणार असं. हम्म. 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 त्या अर्थाने, नाही का? ठीक. ज्याच्याकडे धन आहे त्याला हा त्या श्रमाची हे जाणीव होणार असेल, नाही. ज्याला जो सुखात आहे, कम्फर्ट मध्ये आहे, हा. पण हे जे त्याला धनाचा जो गरिबी विषय आहे काय ना, आहे. तो यांनी प्रयोगामध्ये दिलेला आहे. म्हणजे हो तेच ना. हा. पण तुम्ही हल्लीच्या संदर्भात असं म्हणू शकता की जो पब्लिक ट्रान्सपोर्टने किंवा ब याने जातो, तो बिचारा दमून, म्हणजे चालून दमून हम्म. वगैरे वगैरे जातो, त्याला वेळही हम्म. जास्त लागतो, उभं राहून त्याला प्रवास करावा लागतो. या उलट जर कोणी गाडीनी किंवा ओला बिलानी जर गेला तर त्याला हो. म्हणजे कमी श्रम, म्हणजे अत्यंत अल्प श्रम श्रमात होत आणि नाही. कमी वेळात तो पोहोचतो. त्यामुळे जो हम्म. प्रवासाने श्रम होतात या उक्तीला तसं काही त्याला प्रवासाचा काही क्षीण होत नाही असं म्हणता येईल. हम्म. असं. ठीक आहे. नास्त्या अर्थी निम्बफलानि गौरवम. हा. निम्बफलानि काका नास्त्यर्थीनो गौरवम. कोण हा. वाचतंय भुज्यन्ते का? पण निम्बफलानि ह्याचं जे नास्त्यर्थीनो संधी सोडवलं गौरवम. ना, न मी अति वाचू. अर्थिनो असं येणार का? भुज्यन्ते कोण वाचतंय पुढचं माईक चौथं? मी वाचते. कोणतरी वाच. नास्त्यर्थिनो गौरवम. हम्म. याचा अर्थ याचकाला मान मिळत नाही, म्हणजे ज्याच्याजवळ अर्थ नाही त्याला विशेषतः मान दिला जात नाही समाजामध्ये, किंवा हम्म ज्याच्याजवळ पैसा नाही किंवा जो याचक असतो दुसऱ्याकडे सतत याचना करतो त्याला पण मान मिळत नाही. आता हल्लीच्या संदर्भात हे एक उदाहरण तुम्हाला देता येईल की जसं पाकिस्तान आहे. हम्म. हम्म. शेवटी कटोरा गेल्या घेऊन काही तयार वर्षात बरोबर. असतो. त्यांची, हा म्हणजे शेवटी आज जो भारताला जो काय मान मिळतोय, कारण आपण पूर्वी हम्म. होतो, मे बी हम्म. 25 वर्षापूर्वी 71 साली आठवत असेल की आपल्याला गहू अमेरिकेत जे डुकरांना हो. गहू किंवा काय द्यायचे ते त्यांनी हम्म. हम्म. आपल्याला असं हम्म. विकारासारखं दिलं होतं अन्न. पण हम्म. आणि हम्म. तेव्हा हम्म. आपल्याला मानही मग तसाच विकारासारखाच मिळायचा, नाही का, आपल्या देशाला. बरोबर. म्हणजे पण आज तसं नाही, कारण आपण, पण त्या उलट पाकिस्तानची अवस्था अजूनही तशीच आहे, किंवा इतर देशांची, नाही का, असं. मग याचकाला कधी मोठेपणा मिळत नाही, तेवढ्या पुरतं त्याला लोक निभावून नेतात, पण शेवटी भिकारी तो भिकारी असं. हम्म. हम्म. निम्बफलानि काकैर्भुज्यन्ते. हा, शुभांगी ताई, पुढचं वाचा, पाचव तुम्ही. मी वाचू. हा. निम्बफलानि काकैर्भुज्यन्ते. नीम के भुज्यन्ते. कडू फल कौवे ही हम्म. खाया करते हैं. भुज्यन्ते. हम्म. कौवे ही खाया करते हैं. कडुलिंबाची फळं कावळेच खातात. हम्म. हे घाणेरड्या चरित्राचे लोकच कुरूप आणि कडू फळे खातात, म्हणूनच हम्म. म्हटले आहे की कडुलिंबाची फळे कावळेच खातात. ही म्हण आहे ना, थोडीशी आपण म्हणजे याला म्हणतो गाढवाला गुळाची चव काय, याच्या विरोधी आहे. हा म्हणजे हा, म्हणजे चांगल्या गोष्टी चांगल्या माणसांना आवडतात, पण त्या गाढवाला कसं काय आवडतात, तर त्याच्या उलट ज्या, जसं हम्म आपण कधी कधी व्यवहारातही बघतो की वाईट गोष्टींकडे हम्म दुष्ट माणसं किंवा तसलीच माणसं जास्त आकर्षित होतात, नाही का, असं. हो तर तसं म्हणजे आता तसंच. निमके कडू हे फळ, म्हणजे त्या निंबोणे असतात, तर ते कावळे खातात. कारण हम्म काय, हा, पण पोपट वगैरे खात नाही. पोपट आपला पेरू बोरं वगैरे असे फळं खातो. म्हणजे हम्म चांगले हम्म पक्षी हम्म हे चांगल्या गोष्टी खातात. असं. हम्म हा. ओके. हा. पुढचं वाचा, सहावं कोणी. न समुद्रतल स्पृष्टा नरो विंदती मौक्तिकम. हम्म. म्हणजे जर मोती जर तळाला पाहिजे गेल्याशिवाय असतील तर तुम्हाला तसं समुद्र तळाला गेल्याशिवाय माणसाला मिळत नाहीत. आणि तुम्हाला हम्म. चांगलं ध्येय अचीव करायचं असेल, प्राप्त करायचं असेल, मोठं काही करायचं असेल, त्याकरता तेवढ्या प्रमाणात कष्ट पण घेणं आवश्यक आहे. सुखासुखी बरोबर. मिळणार नाही. बरोबर. म्हणजे उदाहरणार्थ मग परीक्षा, तर आपल्याला हा, चांगलं परीक्षेत उत्तम यश प्राप्त करायचं तेवढा अभ्यासही करायला पाहिजे, मेहनत करायला पाहिजे. करायला पाहिजे. हो हो. चांगली नोकरी मिळवायची असेल तर चांगले मार्क परीक्षा दिला पाहिजे, मार्क मार्क मिळायला पाहिजे, मिळणार. हो. वगैरे वगैरे असं. बरोबर. नाही, नंतर मग आयुष्याच्या 25व्या वर्षी विचार करून उपयोग नाही की मला काहीच मिळालं नाही, असं, नाही का, असं. हा. ठीक आहे. सातवं कोण वाचेल?
त्यागतं सुखम हम्म. सुख त्याग नको. हा वाचा ना. आगतम वाचा न आदिती. चायवतम सुखम त्यजेत. न च आगतम सुखम त्यजेत. हम्म. हा. आये हुए सुख का त्याग न करो, येणाऱ्या हम्म. सुखाचा त्याग करू नका. या संसार रूपी वृक्षाची सुख आणि दुःख अशी दोन फळं आहेत. जशी दुःखाची प्राप्ती अपरिहार्यपणे होते तसे सुखही मिळतेच. जसे की येणाऱ्या सुखाचा त्याग करू नका. तर इथं जसे की हा त्याचा शब्द उपभोग घ्या. योग्य नाहीये, म्हणून. हा हा, हा म्हणून असं हा म्हटलं पाहिजे. हा. हम्म. म्हणजे आज सुख आहे ते आनंदात भोगा, तेव्हा रडत लहान हम्म तोंड करून बघू नका असं. हम्म. हम्म ते सुख दुःखाचं चक्र कायम चालू असतं. त्यामुळे हम्म सुखानंतर दुःख, दुःखानंतर सुख येणार. म्हणून जेव्हा सुख आहे तेव्हा त्याचा उपभोग घ्या. हम्म. ठीक आहे. 8वं अदिती. मी वाचते सर. हा. हम्म. न दुर्जनो जातु जहाती दुर्गुणम. हम्म. म्हणजे अर्थ त्याचा, दुर्जन कधी दुर्गुण नाही छोडता. वाईट लोक आपला वाईटपणा कधी सोडत नाही. म्हणजे साधारण हम्म. माणसाचा स्वभाव कधी बदलत नाही. वाईट विचार करणारे वाईट माणसं वाईट गोष्टी असतात. हम्म. त्यांच्या पण गोष्टी हा, यात तुम्ही ते मराठी म्हण उदाहरण देऊ शकता, जसं आपण म्हणतो की जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही वगैरे का? हा, आणि किंवा तसं सुंब जळला तरी पिळी जात नाही तसं, पिळी जळत नाही. किंवा स्वभावाला औषध नसते असं, नाही का? औषध हम्म. नसतं. हम्म. हो सर, सर मी घेते. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच ते ती लागू पडते का इथे? हो हो, ते पण ना. हो हो. पण होय. पण पण इथं हा, कुत्र्याचं शेपूट ते बरोबर आहे, पण स्वभाव बदलत नाही हे पण बहुतेक वेळा ही म्हण निगेटिव्ह अर्थानेच वापरली जाते. कारण इथं नर दुर्जनो दुर्गुणम, त्यामुळे निगेटिव्ह याच आहे. म्हणजे वाईट माणूस जेव्हा एखादी वाईट कृती करतो, आपण त्याला म्हणतो अरे तो वाईटच आहे, तुला माहिती आहे ना, तू अपेक्षा तरी कशी केली असं. हम्म. हम्म. ठीक आहे. पुढचं 9वं. ज्योत्स्नाताई. गुणर्विहीनः बहु जल्पन्ति. हा हम्म. वाचते सर. कोण वाचताय का? वाचा. हा वाचायला लागले मी. गुणैर्विहीनः बहु जल्पन्ति. निर्गुणी लोक, एक मिनिट हा. गुणरहित लोक बरोबर. बहुत बकते रहते हैं. अंगी काही गुण नसलेलेच जास्त बडबडतात, असा याचा हम्म. अर्थ दिलेला आहे. मला वाटतं इथे आपण सर उथळ पाण्याला खळखळाट फार म्हटलं तर खळखळाट चालेल का? फार बरोबर बरोबर. बरोबर बरोबर. किंवा अर्धो घटो घोषमुपैति नूनम, ते पण हो. हो, मागच्या वेळेस होतं ते. हो अर्धवट हो. भरलेला घडा जास्त आवाज करतो, हम्म. म्हणजेच उथळ पाण्याला खळखळाट फार. हो. म्हणजे कसं असतं माहितीये का, कमी ज्ञान असलेल्या किंवा काय म्हणतात त्याला, अर्धवट ज्ञान असलेल्या लोकांना ते आपल्याजवळ जे आहे ते व्यक्त करण्याची जास्त उत्सुकता असते, म्हणून ते उत्सुकता असते. बडबडत राहतात. बरोबर. गतानुगत 10वं. अर्धवट ज्ञान लपवण्यासाठी बडबड हा, करतात. अज्ञान लपवण्यासाठी. बरोबर. हो. गतानुगतिको लोकः. हम्म. लोक पूर्वीच्यांचेच अनुकरण करतात. एक दूसरे का अनुसरण करतीये. म्हणजे लोक आधी गेलेल्याच्या मागे मागे जातात. मोठे लोक जसं वागतात त्याचंच अनुकरण लोक करतात. हम्म. म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं अंधानुकरण पण होऊ शकतं. समाजात किंवा ज्याला आपण अंधानुकरण, जसं मेंढराची वृत्ती सत्मार्ग म्हणतो. संतांनी, म्हणजे संतांच्या ह्याला अनुकरण करणं ही चांगली गोष्ट होईल. पण कधी कधी हो. अजाणतेपणी अज्ञानामुळे अंधानुकरण होतं. म्हणजे असं म्हणता येईल की मोठी, ज्यांना समाजात मान आहे अशा लोकांचं मोठेपणा आहे किंवा मोठी लोक आहेत त्यांचं लोक अनुकरण चालू. करतात. जर समाजाचं जर नशीब चांगलं असेल आणि तो हम्म, मोठा माणूस जर नीतिमान चारित्र्यवान वगैरे असेल तर सगळे लोक तसं वागायचा हम्म, प्रयत्न करतील. पण तोच जर समजा हम्म, लबाड असेल तर सगळे लोक, हम्म, जसं आपण म्हणतो यथा राजा तसा तथा प्रजा, तसं नाही का? हम्म, हम्म. तसं. हे जे तसं गुणैर्विहीना बहुजलपंथी, म्हणजे
उदाहरण पेपरात लिहिता येईल की नाही माहिती नाही, पण असं तुम्ही टीव्हीवर जे अँकर शो चाललेले असतात त्याच्यात कधी कधी तुम्हाला आपल्याला बघायला मिळतं की एखादी हम्म, व्यक्ती असते, तिला हम्म, सगळं माहिती असतं सगळं, पण ती शांत बसलेली असते आणि एखादा त्याच्याकडे मुद्दाच नसतो, काहीतरी भरकटत, पण तोच जास्त एवढा बकबक करत असतो, नाही का? हम्म. असं. ठीक आहे. 11वं. तस्य शौचं नास्ति. हम्म. चा पटापट. वाचू का? हा. वाचू का हा सर? ना, कोणीतरी बोललं की हा, आता. आता कुणीतरी बोललं, हा त्यांना वाचू दे, मग मी नंतर वाचू. म्हणत ते वाचत होते, गतस्य शोचनम नास्ति, अब पछताए तो क्या हुआ, जब चिडिया चुग गई खेत. म्हणजे बैल गेल्यावर झोपा केला वगैरे तो इच्छा गेला नाही. झोपा केला. झालेल्या गोष्टीचा शोक करण्याची काय. जेव्हा युद्धात मला धनशक्ती लोक सगळ्यांचा नाश झाला, तेव्हा राजपंडित राजाला झालेल्या गोष्टीचा शोक करायचा नाही असा बोध देता झाला. हम्म. हम्म. म्हणजे जे जे होऊन गेलं, म्हणजे आता पुढे काय करायचं, भविष्यात काय करायचं, त्याच्याकरता तुम्ही विचार करा आणि मेहनत करा. उगीच शोक करून वेळ फुकट जाईल, पैसाही फुकट जाईल आणि काहीच होणार नाही असं. आपल्या घरामध्ये जर चोरी झाली तर त्याची वेळ गेल्यावरती म, काय दुःख कर बसण्यापेक्षा तशी पुन्हा होऊ नये. हो. हम्म. हा. 12वं. सर वाचते मी. गुणी गुणम वेत्ती न वेत्ती निर्गुणः. हिरे की परख हिरे की परख जोहरी ही जाणे. गुणवान मनुष्यच गुणांना जाणू शकतो, अज्ञ मनुष्य गुण काय जाणणार. म्हणजे आता ह्याचं विश्लेषण करताना आपण काय उदाहरण देऊ शकतो सर? की मूर्ख लोक, इथं खाली दिलेच आहे थोडस, की मूर्ख लोक विद्वानांची किंमत जाणत नाहीत. म्हणजे जे स्वतः गुणी आहेत त्यांना इतरातील गुण जाणण्याची त्यांच्यात क्षमता असते. म्हणजे हे आता मगाशी त्यांनी सांगितलं ते गाढवाला गुळाची चव काय तेच होईल ना. नाही, नाही, ते थोडं थोडस differentiate आहे ना त्याला. नाही, थोडस हम्म. थोडंसं यातनं हम्म, यात थोडस असं आहे की म्हणजे एक ज्याला आपण म्हणतो की सगळेच जर मीडिऑकर असतील, म्हणजे सामान्य लोक असतील, आणि तिथे जर एखादा असामान्य किंवा प्रतिभाशाली आला, तरी ते लोक त्याला म्हणजे, कारण त्यांना त्याची जाणीवच असते की आपल्याकडे काय कॉमन रत्न असतं. आहे, त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा, हम्म, नाही का? तर हम्म, तो रत्नपारखी ज्याला आपण म्हणतो, म्हणजे जसं एखाद्या म्हणजे हिरा असतो किंवा तर म्हणजे हिरा ओळखणं म्हणजे तो दगड आहे की हिरा आहे हे ओळखायला रत्नपारखीच लागतो असं, नाही का? असं एक याच अर्थाचा दुसरा एक हे आहे, तो थोडासा वेगळा आहे. ना गुणी गुणीनं वेत्ती, गुणी गुणीषु जन्मनी, गुणीच गुणरागीच विरल सर्वोचना, असा थोडा वेगळा आहे सुभाषित. पण त्याचा अर्थ असा की ना गुणी गुणीनम वेत्ती, म्हणजे अं, अं, निर्गुणी किंवा अगुणी माणूस हा गुणी माणसाला जाणू शकत नाही. गुणी गुणीषु जन्मनी आणि गुणीच गुण रागीच. आणि पण असंही असतं की गुढी माणूस हा गुढी माणसाला म्हणजे बहुतेक वेळा दोन विद्वान लोकांचं एकमेकात पटत पण नाही. हम्म. तर मग गुढीचं गुण रागीचं विरल सरलोचना, म्हणजे असं क्वचित घडतं की स्वतःही तो गुणी आहे आणि त्याला पारखही आहे, आणि त्यांनी चांगली चांगली माणसं त्यामुळे आपल्याजवळ घेऊन त्यांचा तो योग्य उपयोग पण करतोय, असं फार क्वचित घडतं. म्हणजे या दोन गोष्टी होतात. एक तर माणसाला माणूस स्वतः मीडियाकर असतो, म्हणजे अज्ञानी असतो, म्हणून त्याच्याकडची लोक सुद्धा तशीच असतात. कारण त्याला पारखच नसते चांगला कोण आणि वाईट कोण. एक दुसरा चांगला म्हणजे एखादा हुशार असतो, पण त्याला दुसऱ्या हुशार माणसांची त्याचं पटत नाही किंवा त्याला सगळं स्वतःच करायला, त्यामुळे तरी त्याला प्रॉब्लेम पुढे जाऊ द्यायचं नसतं. जाऊ द्यायचं नसतं, किंवा त्याला वाटतं मला सगळं कळत आहे, म्हणजे तर हां, अं, त्याला तो तेवढा स्कोपच देत नाही. त्याला मॅनेजमेंट भाषेमध्ये डेलिगेशन म्हणतात, नाही का?
हम्म. तो डेलिगेट करत नाही काही. विशेषतः आणि मग खेळांमध्ये असं होतं, क्रिकेट हा, वगैरे खेळामध्ये, हो, पण सर खेळांच्या सर ह्याच्यामध्ये हा. पण सर विशेषतः या लोकोक्ती पण मी काय विचारते सर, सर एक विचारू का, पण या लोकोक्तीमध्ये असं नाही होतं नाही, हा का या की लोकोक्तीशी त्याचा लोक संबंध नाहीये. अगदी बरोबर. हा ही नाहीये लोकोक्तीचा अर्थ हा वेगळा तेच आहे. म्हणतात. हा, थोडा आपण हा वावग कारण या समजतो. लोकोक्तीमध्ये त्याच्या बरोबर विरुद्ध अर्थ आहे, की कळलं का, की गुण आपल्या सहकार्यांचे किंवा आपल्या नाही ग्रुपमधील नाही नाही लोकांचे किंवा नाही, समोरच्या व्यक्तीचे गुण. विरुद्ध असं नाहीये. विरुद्ध असं नाही हा वेगळा संदर्भ आहे. इथं असं म्हणतायत की हा रत्न म्हणजे हिरे पारखायला रत्न पारखीच पाहिजे, तिथे सामान्य माणसाचं बरोबर. ते काम नाही, असं या अर्थाने ही म्हण आहे. किंवा की म्हणजे राजा भोजचं उदाहरण देता येईल का? हा ते नवरत्न दरबारात असं होतं. राजा भोजकडे नवरत्न होते तसे, त्याला हा, म्हणजे जो पारखी होता तो त्या गुणी म्हणजे लोकांना. हम्म. गुढी लोकांना जमवणं, संग्रह हम्म. करण्यासाठी गुणग्राहकता असावी लागते, आणि गुणग्राहकता हा. असण्यासाठी स्वतःही गुणी असणं आवश्यक असतं, असं. असणं आवश्यक. हा. बरोबर. ज्ञानी ज्ञानी हा. माणूसच एक ज्ञानी अशा त्या माणसाला ओळखू शकतो. ज्ञानाची किंमत करू शकतो, असं. हम्म. तेच. हम्म. ठीक आहे. म्हणजे आता आता असं उदाहरण द्यायला असं म्हणता येईल की समजा आता आपल्याला समजा थोडंफार जर संस्कृत कळतंय, आणि तुम्हाला कदाचित अनुभव असा येत असेल, आता यायला लागला असेल हळूहळू, पण म्हणजे आणि मला तसा बऱ्याचदा येतो की म्हणजे कधी कधी मी जास्ती करतो असं वाटतं मला. पण हे जे टी व्हीवरती वगैरे काही काही प्रवचनं वगैरे सुरू असतात ना, तर त्याच्यामध्ये म्हणजे एक एक अवस्था असते की आपल्याला काहीच कळत नाही, त्यामुळे समोरचा माणूस काय सांगतो आहे हे कळत नाही. म्हणजे आणि मग बरेच जण असतात ते ऍक्सेप्ट करतात. किंवा हा, तेच दुसरं, बरोबर. हा, तो म्हणतो ते बरोबर, त्याला ऍक्सेप्टेड असं. हा. दुसरे जे गुढी त्या श्रोत्यांमधले जे 5% जे लोक असतात, ते मात्र जर हम्म. चांगला वक्ता असेल ना, तर त्याला काय म्हणायचं आहे आणि त्यातले गूढार्थही ते बरोबर पिकअप करतात. कारण जे बाकीचे 95% लोक करू शकत नाहीत, कारण त्यांची तेवढी पातळी नसते, या अर्थाने. पातळीच. हा, त्यामुळे मला संगीत आठवतं. मैफिलीमध्ये असं होतं. अगदी 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 बरोबर. हे गाणं मला कळणारे लोक किती आणि नुसतेच मान डोलवणारे किती असतात. अगदी इवन मला आठवतं पूर्वी मी प्रवचनं ऐकायचो लहानपणी, म्हणजे माझ्या, तर जनरली हं. अशी पूर्वी प्रथा असायची की स्त्रियांना समोर बसवायचे. हम्म, हं, गावात वगैरे असं. हं, हं, हम्म. तर ते बाकी आपलं पुराणिक वगैरे कथा सांगतायत तेव्हा ठीक आहे. पण जेव्हा प्रवचनासारखा जेव्हा गंभीर विषय असतो, तर त्या एक हं, इंदोरच्या होत्या, प्रभावती राजे हं, मला वाटतं. हां, नाव ऐकलं हं, असेल तुम्ही तर हं, माहिती नाही मला. तर त्या इंदोर देवासच्या हं, त्या होत्या, म्हणजे राणी होती ती, पण म्हणजे विद्वान होती. तर ती आमच्याकडे यायची आमच्या गावी, तर सांगायची की ज्यांना कळतंय त्यांनी समोर बसा, ज्यांना कळत नाही त्यांनी मागे बसा. कारण काय, जर समोर सगळे मला मुख्य चेहरे बसलेले जर असतील, तर मला काय उत्साह हं. येणार सांगायला, असं. त्या खरं आहे, अर्थाने. खरं हां, ठीक आहे. 13वं कोण वाचेल पटकन, हे दोन संपवूया आपण. घरच्या तर सकाळी न पुन्हा हं. गेलेली अरे वेळ म्यूट पुन्हा करा येत नाही. कोणीतरी. सर वाचू का सर मी? सगळ्यांनी म्यूट करा, मीच सांगतो तुम्हाला याचे दोन्हीचे, कारण वेळ कमी आहे. गतक कालो न पुनःही उपैती, म्हणजे गेलेली, म्हणजे आज जी वेळ आहे ते परत येणार नाहीये. त्यामुळे गेलेला काळ पुन्हा परत येत नसतो, तेव्हा आत्ता जी संधी आहे तिचं सोनं करा, असं. हं. त्यामुळे हम्म. लवकर कर्म कर, आता वेळ आहे. बसू नको, जसं नाही तर ते मग लालबागच्या राजाचं काल झालं तसं होईल, त्याला मग 12 तास थांबायला लागलो. सोहटी सुरू झाल्यामुळे, नाही का, तसं. सर एका पुढचं. सर एका सुभाषितातली सर एका सुभाषितलं या संदर्भातलं थोडीच ओळ मला आठवती, ते नाही का, क्षण त्यागे कुतो विद्या कण त्यागे कुतो धन. हो, आहे बरोबर संस्कृतला. त्यातला अर्धा भाग त्यातला अर्धा भाग क्षणाचा म्हणजे क्षणाक्षणाचा उपयोग करून वेळेचं महत्व. अध्ययन करा. हा, म्हणजे वेळेचं महत्व आहे. वेळ कधी परत येत नाही, पैसा येईल, सगळं काही येईल, पण वेळ परत येणार नाही. गतम दुःखम सुखम च तत्, म्हणजे तर हे आधी बघितलंय का, म्हणजे दुःख सुख हे येत जात असतात. त्यामुळे कोणी असं मी सुखी आहे म्हणजे मी कायमचा राहील असंही भ्रमात राहू नये.
आणि दुःखी आहे म्हणून धीरही सोडू नये, कारण हे दुःखाची वेळ पण जाणारच आहे.